नमस्कार, मी गजेंद्र. परिवर्तन न्यूज 24 मध्ये आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम दर्शकांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण अशा व्यक्तिमत्वांना भेटतोय की ते महाराज ज्ञानेश्वर महाराज माऊली माहूर इथून त्यांचे भक्तगण घेऊन की त्यांचे सांप्रदायिक पद्धतीने आळंदीला दरवर्षी त्यांची वारी असतं आणि त्या वारीमध्ये बरेचसे त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरेचसे ते भक्तगण घेऊन तिथे आळंदीत येत असतात. तर आपण आज त्यांच्याशी भेटतोय. चला तर आपण बोलूयात ज्ञानेश्वर महाराजांशी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. महाराज, आपण आता आळंदीमध्ये हा किती वर्षापासून तुम्ही येत आहेत? हा आमचा आळंदी मधला 16वा कार्यक्रम आहे आणि जवळजवळ 500 लोक घेऊन आम्ही विदर्भ आणि मराठवाड्यातून म्हणजे श्री क्षेत्र माहूर या ठिकाणाहून या ठिकाणी येऊन आळंदीमध्ये माऊलीची सेवा या ठिकाणी या सप्ताहाच्या माध्यमातून करत आहोत. महाराज, दर्शकांना तुम्ही थोडा आपला परिचय द्या. मी श्री पंचदशनाम जुन्या आखाड्याचा महाराष्ट्र मंडलचा श्रीमंत आहे. माझं नाव श्रीमंत ज्ञानेश्वर भारती महाराज आहे आणि मी श्री संत मोतीराम महाराज काकानी यांच्या कुळामध्ये जन्माला आलेला असून एक संन्यासी जीवन जगत आहो. माहूरला माझा आश्रम आहे. परभणीमध्ये धसाडीला सुद्धा माझा आश्रम आहे. महाराजांचं खूप मोठं म्हणजे धासाडीला आश्रम आहे, माहूरला आश्रम आहे आणि ते आता हे कितवं वर्ष आपण आळंदीमध्ये? 16वं वर्ष आमचं आळंदी. 16 वर्षापासून तुम्ही? 16 वर्षापासून. ओके. हे सर्व लोकांना घेऊन येत आहे? सर्व लोकांना. जवळजवळ यावेळेस थोडेसे लोक कमी आहेत, नाही तर बरं. खूप लोक राहतात 5-7 हजार पर्यंत. यावेळेस आमचे 500 लोक आहे जास्तीत जास्त. म्हणजे सुरुवातीला तुम्ही जेव्हा येत होते त्यावेळेस थोडा कमी रोष असेल याच्यामध्ये? हा, रोज कमी होता आणि आळंदीमध्ये तेवढी व्यापकताही नव्हती. हा, हा, हा. आज खूप व्यापकता झाली. जागोजागी बिल्डिंगा, खोल्या, नाना प्रकारचं. त्यावेळेस एवढं नव्हतं. एकदम छान आणि सुंदर वातावरण होतं त्यावेळेस. एवढी व्यवस्था पण नसेल त्यावेळेस? नाही, त्यावेळेस एवढी व्यवस्था नव्हती, पण त्यावेळेस जो आनंद होता आज एवढी व्यवस्था असूनही तो आनंद नाही आहे. बरोबर बरोबर. म्हणजे जेवढे पब्लिक वाढली किंवा जेवढे वाढलेलं आहे त्या निमित्ताने गर्दी पण हे जेवढे अत्याधुनिक साहित्य सुविधा झालेल्या आहेत आता त्याच्यामुळं थोडस काही गोष्टीचं थोडस फायदा होत आहे, परंतु एक आत्मिक समाधान ज्याला मिळते ते नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे जेवढी प्रगती तेवढी अधोगती पण होत नाही. हा, सत्य आहे ते. बरोबर आहे, बरोबर आहे. महाराजांनी सांगितलं जेवढे म्हणजे प्रगती होत आहे तेवढे अधोगती पण आहे. जे चांगलं आहे ते घ्यावं आणि जे वाईट आहे ते सोडावं, असं महाराजांचं मत आहे. जे चांगलं आहे ते स्वीकार करावं, जे चांगलं नाही त्याचा त्याग करावा. त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. रामकृष्ण हरी. धन्यवाद.